आवाज सर्वसामान्यांचा। खटाव-मान तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे यांच्या वैयक्तिक फंडातून ग्रामीण भागातील मानेवाडी बस स्थानक ते एनकुळ रोड पर्यंतच्या खडीकरण आणि डांबरीकरण कामाचा नुकताच नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला असून दुसऱ्याच दिवशी कातर-खटाव रानमळा येथे 500 मीटर पर्यंत डांबरीकरण विकास कामाचा नारळ फोडून महालक्ष्मीच्या नावानं चांगभलं म्हणण्यात आले आहे। खटाव तालुका भाजपा अध्यक्ष धनंजय चव्हाण यांच्या प्रयत्नाने आणि आमदार जयकुमार गोरे यांच्या वैयक्तिक फंडातून मंजूर झालेल्या कामाचे भूमिपूजन कातर-खटाव तसेच रानमळा ग्रामस्थांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले। स्वागत कमानीपासून महालक्ष्मी मंदिरापर्यंत या रस्त्यावर 500 मीटर पर्यंत खडीकरण आणि डांबरीकरण होणार असून या कामांसाठी लागणारा 30 लाखाचा निधी आमदार जयकुमार गोरे यांच्या वैयक्तिक फंडातून मंजूर करण्यात आला आहे। मानेवाडीत नुकताच 20 लाखाच्या विकास कामांचा नारळ फोडला असून ग्रामपंचायतीच्या समोर 5 लाखाचे फ्लेवर ब्लॉक बसवून विकास काम दाखवून दिले आहे। गेली 10 वर्ष झालेली रखडलेल्या रानमळा तसेच मळेकरांची रस्त्याची समस्या दूर होणार असून ग्रामस्थांच्या विनंतीस मान देऊन आमदार जयकुमार गोरे यांनी या रस्त्याला 30 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे। यापूर्वी गोरे यांनी रानमळा येथे सभा मंडप दिला आहे। भागातील वाड्या वस्त्यावर विकास कामे करून दाखवली। कमाणीपासून ते मंदिरापर्यंत या रस्त्यावर बऱ्याच होत्या शेतकऱ्यांच्या बांधावर वाढलेल्या झाडांचा अडथळा होत होता। काही शेतकरी अडथळा करणारी झाडं काढून देत नव्हती, त्यामुळे या कामांचा फंड निधी परत गेल्याने 10 वर्षे हे काम रखडलं गेलं आहे। परंतु रानाळ्यातील सर्वांनी एकत्र येऊन अडथळा करणारी झाडं काढल्याने आज या कामाचा नारळ फुटला आहे। हे काम महालक्ष्मी यात्रेच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत। देवीचा रस्ता असल्या कारणाने ठेकेदारांनी वेळ पडली तर पदरमोड करावी, पण रस्ता चांगल्या दर्जाचा करावा, असे धनंजय चव्हाण यांनी ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले। मागच्या वर्षी मी शब्द दिला होता, रस्ता मंदिरापर्यंत नाही झाला तर उर्वरित रस्त्याचे काम मी पूर्ण करून देईन, असे आश्वासन भाजपाचे तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण यांनी दिले आहे। यावेळी कातर-खटाव येथील अजित सिंहासने, सूरज पाटील, दिगंबर बागल, विजय बागल, सदाशिव बागल, सर दादा शेठ, राजेंद्र बागल, चंद्रकांत माळी, नानासाहेब शिंदे, रवींद्र शिंदे, रामदास इंगवले, मधुकर बागल, सयाजी शिंदे, अशोक बागल, चंद्रकांत बागल, विनायक बागल, किरण शिंदे, काकासो बागल, बाळासाहेब बागल मान्यवर उपस्थित होते। आज खऱ्या अर्थानं रानमळा वस्तीसाठी एक आनंदाचा दिवस मानला जाईल, कारण बऱ्याच वर्षापासून बऱ्याच दिवसापासून एक रखडलेलं काम होतं। रानमळा वस्तीसाठी रस्ता पाहिजे होता। ते रस्त्याचं काम आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो, बऱ्याच नेत्यांना भेटलो, पण रस्त्याचं काम झालं नव्हतं। खऱ्या अर्थानं धनंजय चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष, तसेच आमचे विशाल बागल, अजित सिंहासने यांच्या प्रयत्नानं आमदार जयकुमार गोरेभाऊ यांनी त्यांच्या फंडातून आम्हाला 30 लाखाचं काम या ठिकाणी मंजूर केलेलं आहे। रानमळा कामान ते महालक्ष्मी मंदिर असं 500 मीटरचं काम काहीतरी बसता येते। तर खरोखरच जयाभाऊने आमच्या रानमळाकरांच्या एक नावाचा मान राखून किंवा त्यांच्या शब्दाला मान देऊन अतिशय मोठं असं काम या ठिकाणी केलेलं आहे। जयाभाऊंची अनेक बरीच कामं रानमळ्यात आहेत। हा महालक्ष्मीचा सभामंडप आहे तो त्यांनीच दिलेला आहे। तसेच रानमळ्यात 2 बंधारे त्यांनी दिलेले आहेत। बरीच कामं जयाभाऊंनी या ठिकाणी दिलेली आहेत। त्यामुळं आम्ही प्रथमतः जयाभाऊंचं या ठिकाणी रानमळाकर सगळे अभिनंदन करतो आणि आम्ही इथून पुढं त्यांच्या कामाच्या पाठीमागं त्यांच्या पाठीमागं राहावाचा शब्द देतो। तसेच धनंजय चव्हाण साहेब यांनी या ठिकाणी रस्त्याचं भूमिपूजन केलं, त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो। ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये रानमळा या ठिकाणी महालक्ष्मी मंदिरापर्यंत येणारा कमानीपासूनचा जो रस्ता आहे तो आमदार जयकुमार गोरेभाऊंच्या वैयक्तिक फंडातून मंजूर झालेला आहे। या कामाचं भूमिपूजन आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये रानमळ्यातील तसेच इनाममळा असतील, बोडकेमळा असतील इत्यादी वस्तीवरचे सर्व प्रमुख व्यक्ती या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले। त्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडलेला आहे। बऱ्याच वर्षापासून या ग्रामस्थांची, मळेकरांची विनंती होती की हा रस्ता बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होता आणि तो रस्ता पूर्ण व्हावा, यासाठी बऱ्याच वर्षापासून सगळ्या ग्रामस्थांनी विनंती केली। मग त्या विनंतीस मान देऊन आमदार साहेबांनी आपल्याला हा रस्ता दिलेला आहे। खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी त्यांचं मनापासून टाळ्या वाजवून स्वागत करावं। जयाभाऊंनी आपल्या रानमळ्यावरती खऱ्या अर्थानं बऱ्याच वर्षापासून चांगल्या पद्धतीने प्रेम केलेलं आहे। त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास कामं भरपूर झालेली आहेत। या ठिकाणी सभामंडपही त्यांनी दिलेला असून कातर-खटाव तसेच या भागातील सर्व वाड्या वस्त्यावरती भाऊंनी फार मोठ्या प्रमाणात विकास कामं केलेली आहेत। त्याचबरोबर या मळ्यातील सर्व ग्रामस्थांचं मी आज या ठिकाणी मनापासून कौतुक करतो
कारण बऱ्याच वर्षापासून ह्या रस्त्याला जी झाडं वाढलेली असायची, झुडपं वाढलेली असायची, त्या झाडाझुडपामुळं हा रस्ता होत नव्हता. बऱ्याच वेळात फंड माघारी गेलेला होता. मागच्या वेळी एकदा 10 लाखाचं काम टाकलेलं असताना ते सुद्धा काम पूर्ण होत नव्हतं, कारण लोक आपापल्या शेताच्या बाजूला असणारी झाडं काढत नव्हती. त्यामुळं ही परिस्थिती खऱ्या अर्थानं वाईट होत गेल्यामुळं रस्ता झाला नाही. पण गेल्या काही महिन्यामध्ये, मागच्या महिन्यामध्ये मला वाटतं या मळ्यातील सर्व सुज्ञ नागरिकांनी आणि ज्यांना ह्या रस्त्याचा खऱ्या अर्थानं त्रास होतो त्या सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या रस्त्याची जी झाडं होती किंवा जी गरज नसणारी जी झुडपं होती ती काढून, बाबळी वगैरे बऱ्याच गोष्टी रस्त्यावर येणाऱ्या सगळ्या काढल्या आणि त्या माध्यमातून आज या कामाचं भूमिपूजन झालं. कारण मळ्यातील सगळ्यांनी जर काम केलं नसतं तर हा रस्ताच आज खऱ्या अर्थानं भूमिपूजन झालं नसतं आणि येणाऱ्या महालक्ष्मीच्या यात्रेच्या अगोदर हा रस्ता पूर्ण होणार हा या ठिकाणी मी आमदार साहेबांच्या वतीनं शब्द देतो आणि हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं पूर्ण करावं अशी मी या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत आमचे चंद्रकांत जाधव त्यांना विनंती करतो. कारण त्यांच्या माध्यमातून हे काम होणार आहे. बऱ्याच रस्त्याची कामं त्यांनी केलेली आहेत. भागातील वाड्या वस्त्यावरती चंद्रकांतच्या माध्यमातून कामं झालेली आहेत. ती कामं अत्यंत चांगल्या पद्धतीने झाली असता या ठिकाणचं काम खऱ्या अर्थाने त्यांनी आदर्शवत करावं. कारण देवीचा रस्ता आहे आणि ते काम लक्षात राहावं अशा पद्धतीनं त्यांनी करावं. स्वतःच्या पैशाला खिशाला जरी चाट पडली तरी त्यांनी या ठिकाणी मागं सरू नये अशी मी या ठिकाणी त्यांना विनंती करतो. आणि अजून एक त्यांना या ठिकाणी शब्द देतो, जर 500 मीटरचा रस्ता जर अगदी कमीत कमी 100 मीटर जरी कमी पडला तर तो रस्ता ह्या कमानीपासून या मंडपाच्या उंबऱ्यापर्यंत याची जबाबदारी मी या ठिकाणी घेतो. कारण जेवढा पैसा कमी पडेल तेवढा मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो की हे काम एकाच टप्प्यात पूर्ण होणार. जरी भाऊंच्या फंडातून रस्ता 100 मीटर जरी कमी पडला तर तो माझ्या वैयक्तिक पैशातून हे पूर्ण काम करण्याची जबाबदारी मी या ठिकाणी व्यक्त करतो. कारण मागच्या वेळेस आपण यात्रेमध्ये आपण शब्द दिला होता की जर हे रस्ता कोणी केला नाही तर मी वैयक्तिक फंडातून करीन. पण गेल्या वर्षी काय वैयक्तिक अडचणीमुळं करता आलं नाही. परंतु रस्त्यावरती झाडं झुडपं न काढल्यामुळे खऱ्या अर्थानं ती काम थांबलं आणि ते थांबल्यामुळेच तुम्ही सगळेजण पेटून उठला आणि माझ्यावर आरोप करून येण्यामाने खऱ्या अर्थानं हा रस्ता पूर्ण करण्याचं शिवधनुष्य उचललं आणि सगळ्या मळ्याचा रोष घेऊन हा रस्ता पूर्ण करून घेण्याची जबाबदारी विनायक बागलांनी केली. त्यामुळे त्यांचं सगळ्यांनी या ठिकाणी शिव्या खाल्ल्याबद्दल स्वागत करावं आणि अशाच पद्धतीनं मळ्याची एकी ठेवून हा रस्ताच काय अगदी मळ्यातील सर्व सामाजिक कार्यामध्ये सगळ्यांनी एकत्र यावं. राजकीय जोडे बाजूला ठेवून सगळ्यांनी स्वतःच्या मळ्यासाठी एकत्र यावं अशी या ठिकाणी सर्वांच्यासाठी विनंती करतो. आणि आमच्या सर्व पार्टीला, भारतीय जनता पार्टीला, जयकुमार गोरे भाऊंना विशेषतः विशाल बागल, सोमनाथ भोसलेंना या ठिकाणी आभार मानतो. कारण त्यांच्या प्रयत्नानं सुद्धा हा रस्ता पूर्णत्वास जाणार आहे आणि हे काम चांगल्या रीतीनं पूर्ण व्हावं ही अशी सदिच्छा महालक्ष्मीच्या चरणी व्यक्त करतो. आणि आपण सर्व या ठिकाणी जमला त्याबद्दल सर्वांचं भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष या नात्यानं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.